क्रांतिकारी जय भीम, जय रमाई, जय संविधान. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत रमाईबद्दल. ज्या रमाईने पोटची 4 मुलं मातीत घातली. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, समाजासाठी. तरी ती माई, आई माऊली खचून गेली नाही. ती लढत राहिली आणि आपल्या प्रज्ञासूर्याला, क्रांतीसूर्याला, महामानवाला साथ देत राहिली खंबीरपणे. त्या महामानवाला कसलीही कमी पडू दिली नाही. प्रत्येक अडीअडचणीला त्या महामानवासंगती उभी होती, तेही खंबीरपणे. ती म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई. किती कौतुक सांगू या रमाईचे, कमी पडते. एवढे महान कार्य आहेत या माता रमाईचे. तुमच्यावर, माझ्यावर, माझ्या समाजावर, या देशावर देखील. आता तुम्ही म्हणाल, या देशावर कसे काय? समाजावर असू शकतात, पण देशावर कसे काय? देशावर कसे काय तेही तुम्हाला सांगतो. माता रमाई यांनी जर बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिला नसता, त्यांचे मुलं आजारी पडले असते, माता रमाई म्हणल्या असत्या की तुम्ही अजिबात कुठे जायचं नाही, मुलं सांभाळा, संसार आहे आपला. समाज गेला भाडमध्ये, देश गेला भाडमध्ये. बाबासाहेब शिकू शकले असते, बाबासाहेब विदेशात जाऊ शकले असते, मोठमोठ्या डिग्र्या घेऊन आले असते, PhD झाली असती, बॅरिस्टर झाले असते? अजिबात नाही. संविधान लिहू शकले असते, त्यांना संविधानामध्ये निवडून आणू शकले असते, ते संविधानाचे अध्यक्ष झाले असते, देशाचे पहिले कायदे मंत्री झाले असते, भारत देशाचे पहिले कामगार मंत्री झाले असते? अजिबात झाले नसते. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला असता? अजिबात स्वीकारला नसता. तुम्ही आम्ही जे आता रोखठोकपणे बोलतोय ते बोलू शकलो असतो? अजिबात बोलू शकलो नसतो. जी स्त्री, ज्यांना शाळेत शिकण्याचा सोडावं, साधं बाहेर पडण्याचा देखील अधिकार नव्हता, ती स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या वरचं काम करते. आज स्त्री, ते कोणामुळे? बाबासाहेबमुळे. ती स्त्री करू शकली असती? स्त्री ही नगरसेवकापासून पंतप्रधान, राष्ट्रपतीपर्यंत पदावर पोहोचली. कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. ही स्त्री एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली असती? कोणामुळे शक्य झाले? हे फक्त एका बाबासाहेबांमुळे शक्य झाले नाही. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, मेहनत केली, पण त्या मेहनतीच्या मागं एका माय माऊलीचा हात होता. जर त्या माय माऊलीने हट्ट केला असता, तुम्ही संसाराला सोडून कुठे जायचं नाही, तुमच्या पोटच्या